गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी। नमस्कार, मी सायली। क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पाहूयात अशाच ताज्या। आपल्या पत्नीला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अभिषेक अदगोंडा पाटील वय वर्ष 32 राहणार गुलमोहर कॉलनी सांगली रोड इचलकरंजी याच्यावर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे। या प्रकरणी अभिषेक यांची पत्नी हिने फिर्याद दिली असून हा प्रकार 1 ऑक्टोबर रोजी इचलकरंजी ते जयसिंगपूर रोडवर पाटील मळा येथे घडला। याबाबत पीडित महिला म्हणजे अभिषेक यांची पत्नी यांनी फिर्यादीत म्हटले आहे की माझी मावस बहीण मृणालिनी चकोते यांच्या घरी कार्यक्रमासाठी जात असताना अभिषेक यांनी माझ्या गाडीच्या आडवी गाडी लावून रस्ता अडवून माझा हात धरून मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले व शिवीगाळ केली। या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस सब इन्स्पेक्टर वाघमारे करीत आहेत। अभिषेक पाटील यांच्यावर यापूर्वीही इचलकरंजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट करा। धन्यवाद।